आता प्रश्न क्रमांक 2 पहा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2 काय म्हणतो? दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर 5:60 आहे. ठीक आहे. याप्रमाणे आहे, जर मोठ्या भावाचे वय 40 वर्षे असेल तर लहान भावाचे वय किती असेल? बघा, दोन भावाचे गुणोत्तर दिले आहे आणि त्याच्यापैकी मोठ्या भावाची वय दिली आहे आपल्याला आणि लहान भावाची वय काढायची आहे. कसं काढणार बघा. मला एक गोष्ट सांगा, गुणोत्तर किती दिलं आहे आपल्याला? 5:8. मला सांगा याच्यापैकी लहान भावाचे गुणोत्तर कोणते आणि मोठ्या भावाचे कोणते? तर पहा, जे लहान दिसते ना ते लहानाचे असणार आणि जे मोठे दिसते ते काय असणार? मोठ्याचे असणार. बरोबर आहे का नाही? जे लहान दिसते ते लहानाचे वय आणि जे मोठे दिसते ते कोणाचे असणार? मोठ्याचे वय. बघा, तर मग याच्यावरूनच आपण काय धरणार बघा. लहान लहान आणि मोठे असे दोन भाव दिले आहेत आपल्याला. पहा, लहान्याचे वय काय धरणार? त्याचे गुणोत्तर किती आहेत? 5. त्याच्या समोर आपण x लावून देणार. तर लहान्याचे वय काय धरणार आपण? 5x. आणि मोठ्याचे वयाचे गुणोत्तर किती आहे? 8. तर त्याच्या समोर आपण लावणार x. तर काय होणार? 8x. लहान्याचे वय किती होणार? 5x आणि मोठ्याचे वय किती होणार? 8x. पण आपल्याला प्रश्नामध्ये काय दिले आहे बघा. मोठ्या भावाचे वय किती? 40 वर्ष आहे. मोठा भाऊ बघा, मोठ्या भावाचे आपण वय किती घेतलं आहे? 8x. किती घेतलं आहे आपण? 8x. पण 8x आहे म्हणजे का नाही? हे आपण घेतलं, पण दिलं किती आहे? 40. तर बघा, x जसाच्या तसं राहणार. 8 इकडे गुणिला आहे, तिकडे जाऊन काय होणार? भागीला. म्हणजे 40 भागीला काय होणार? 8. म्हणजे x बरोबर किती होणार? तर 8×5 = 40. x किती येणार? 8×5 = 40. बरोबर आहे का नाही? बरं, आपल्याला विचारलं काय? लहान भावाचे वय. तर पहा, लहान भाऊ लहान भावाचे वय किती धरले आहे आपण? बघा, 5x. किती धरले आहे आपण? 5x. ठीक आहे. 5 जसेचे तसे राहणार. x किती आहे आपल्याकडे? बघा, 5 आहे. तर काय होणार? 5 × 5. तर किती होणार? 25 वर्ष. किती होणार मित्रांनो? 25 वर्ष. तर लहान भावाचे वय किती येणार? 25 वर्ष. कोणता ऑप्शन आहे? बघा, ऑप्शन नंबर 3.